मग तो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचं गणित असो, प्रत्येकाला प्रयत्न हे करावेच लागतात आणि हे प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नसतं. पाहूया कशा पद्धतीने या प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानामध्ये होते जेव्हा सामना रंगतोय साईनाथ मांडवा विरुद्ध देवलीला 11 धोकोडे या दोन संघांच्या दरम्यान. चेंडूचं परीक्षण केलं जात आहे. सलामीसाठी साईनाथ मांडवा या संघाकडून सरगम घरत आणि त्याचा सहकारी फलंदाजीसाठी जातोय आणि प्रथम गोलंदाजीसाठी येतोय तो देवलीना धोकोडे या संघाकडून. रणनीती आखली जाते दोन फलंदाजांविरुद्ध कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावायचं. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच कुठला खेळाडू कुठल्या दिशेला कुठल्या जागेवर ठेवायचा की जेणेकरून प्रतिस्पर्धी संघ असेल जो फलंदाजीसाठी धावा निश्चितच जास्तीत जास्त जमवण्याच्या उद्देशाने पुढे आलेला आहे त्या संघाला रोखता येईल किंवा थांबवता येईल, त्या खेळाडूला थांबवता येईल. अचूक टप्पा, त्याचप्रमाणे योग्य दिशा, गोलंदाजी करावी लागेल. आणि काय खेळ होईल, कारण क्रिकेट एक असा खेळ जिथे रावाचा रंग आणि रंगाचा राव व्हायला वेळ लागत नसतो. पाहूया या खेळामध्ये काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, कोणाची सरशी आणि कोणाला फरशी मिळते ही येणारी वेळच ठरवते. अर्थातच ज्याने वेळेचा सदुपयोग केला, वेळ त्याचा सदुपयोग करून देत असते. आणि अशा वेळी सरगम सज्ज होतोय, तयार होतोय खेळण्यासाठी. पहिला चेंडू घेऊन येतोय देवलीना धोकोडे या संघाकडून. गोलंदाज स्वप्नील म्हात्रे, अर्थातच कर्णधार स्वप्नील म्हात्रे जबाबदारी सोपवली जाते. ती गोलंदाज विराट पहिलं षटक अपेक्षेप्रमाणे निश्चितच त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल की योग्य दिशा, भन्नाट वेग आणि योग्य नियंत्रणामध्ये आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा स्वतः कर्णधार सरगम घरत आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर संकेत किल्लेकर. विराट पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी. खेळाला सुरुवात होते. सी गटातील हा पहिला सामना आहे. आतापर्यंत आपण 6 संघ जे सुपर 6 साठी क्वालिफाईड झालेले पाहिले. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त सामने खेळवायचे आहेत, तेव्हा त्यावेळी सहकार्याची अपेक्षा आपणाकडून जास्त असेल याची नोंद घ्या. सर्व आजच्या दिवसामध्ये खेळणारे संघ यांच्याकडून. विराट पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. द बॅटल बिगिंग बिटवीन साईनाथ मांडवा अँड देवलीना धोकोडे. पहिला चेंडू उजव्या हातानं. खोलातला चेंडू होता. आपल्या कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न सरगमचा, कव्हर ड्राईव्ह पद्धतीचा, परंतु चेंडूवरचं जे नियंत्रण होतं ते अप्रतिम होतं. खेळण्यामध्ये मात्र सरगमने जो वेळेचा समन्वय साधायला हवा होता तो साधत नाहीये. चेंडू बॅटच्या अस्पष्ट कडेला लागतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा उलट स्वरूपाचा चेंडू आपल्या कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला खेळतोय, परंतु फटका हा निरर्थक ठरतोय. चेंडू जातोय तो घोषित जागेमध्ये. एकच धाव, एका धावेने संघाच्या धावांचा श्री गणेशा इथे केला जातोय. शुभारंभ केला जातोय, आरंभ केला जातोय. सरगमनं मात्र अपेक्षेप्रमाणे या चेंडूला अगदी सीमारेषेच्या आसपास पाठवण्याचा प्रयत्न केला. दुर्भाग्य म्हणावं लागेल, चेंडूचं जे एलिव्हेशन होतं, फटक्याचं जे एलिव्हेशन होतं ते सीमारेषेच्या बाहेरचं होतं. चेंडू घोषित जागेमध्ये धावून पडतोय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय तो सरगम कडून फार मोठी अपेक्षा असेल कर्णधार या नात्यानं. एक कॅप्टन इनिंग, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशा पद्धतीने खेळ करावा लागेल. आणि अशा वेळी चेंडू मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला येतोय. चेंडू जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू निश्चितच सरगमकडून फार मोठी अपेक्षा होती. एक फटका खेळल्यानंतर लागलीच दुसरा फटका आडव्या बॅटनं मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेध घेण्याचा सरगमचा प्रयत्न होता. या प्रयत्नाला मात्र सरगमला अपयश मिळालं. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि सरगमचं एक नावाचं जे वादळ जे आपण नेहमीच अनेक मैदानामध्ये घोंघवताना पाहत असतो ते वादळ मात्र येते अगदी स्वस्तात परत आहे.
5 धाव, 1 फलंदाज बाद. कौतुक करावं लागेल ते विराटचं. ही जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती सरगम नावाच्या ज्या खेळाडूला थांबवण्यासाठीची. संकेत किल्लेकर कर्णधार आहेत. ओके, संकेत किल्लेकर कर्णधार आहेत. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडवर संकेत किल्लेकर. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर आता नवीन फलंदाज जातोय तो अक्षय. अक्षयकडून फार मोठ्या अपेक्षा केल्या जातील सरगम बाद झाल्यानंतर. एक भरवशाचा जो खेळाडू होता सरगम बाद केल्यानंतर. यावेळचा चेंडू बॅटच्या स्पष्ट करायला लागतोय. चेंडू विकेट किपरच्या हाताला दगा देऊन घोषित जागेमध्ये जातोय. एकच धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या मात्र एका धावेने पुढे सरकते. दुसरी धाव जी कामगिरी स्वप्नील म्हात्रे अर्थातच कर्णधारानं विराटवर सोपवली होती त्या कामगिरीला तो न्याय्य भूमिका किंवा जबाबदारीपूर्ण कामगिरी करतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मिडविकेट मांडण्याच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. कसा बसा चेंडू आपल्या अंगावर अडवतोय. इथे मात्र देवानं दिलं होतं परंतु कर्म घेऊन जात आहे ते कर्णधार संकेत किल्लेकरचं. निश्चितच आपण पाहिलं होतं अकोटप्प्याचा चेंडू होता. फुलशॉट पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट बॉडी लाईनच्या दिशेला उभा असलेला क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवण्यासाठी पुढे सरसावतोय. चेंडू कसा बसा त्याच्या अंगाला लागतोय. आपल्याला कमबॅक करतोय. कसा बसा सावरतोय आणि त्यानंतर मात्र चेंडूला फेकतोय तो सरळ आपल्या गोलंदाजाकडे. गोलंदाज मात्र कोणतीही चुकी न करता जो कर्णधार संकेत किल्लेकर होता त्यांना धावबाद या स्वरूपात माघारी परतवतोय. एका अर्थी इथे तर नाट्य घडताना आपण पाहिलं की झेल निश्चितच झाला नव्हता परंतु जे दैवानं दिलं होतं इथे मात्र ते कर्म घेऊन गेलं असंच म्हणावं लागेल. कारण धावबाद अर्थातच आपल्या कर्मानं आपण बाद झालो असं म्हणतो. सन्माननीय संतोषजी म्हात्रे आपण क्षेत्ररक्षकांमध्ये आहात. मी आपलं सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. एकच धाव मिळते. 2 फलंदाज बाद होत आहेत. कौतुक करावं लागेल ते देवलीना 11 धोकोडे संघाच्या क्षेत्ररक्षकांचं. अगदी जीवाचं रान करून इथे क्षेत्ररक्षण केलं जातंय. यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवतोय, बांधून ठेवतोय ते फलंदाजांना. बॅकफुटवर येतोय तो संघ साईनाथ मांडवा. कारण पहिलं षटक संपतंय. अगदी कंजूसगिरी कशाला म्हणायची ती कंजूसगिरी गोलंदाजी विराटच्या माध्यमातून केवळ 3 धावा खर्च करतो आणि 2 महत्वपूर्ण असे फलंदाज तो आपल्या षटकातून माघारी परतवतोय. ज्या कामगिरीसाठी स्वप्नील म्हात्रेनं गोलंदाज विराटवर जबाबदारी सोपवली होती, गोलंदाजी सोपवली होती, अगदी त्याच कामगिरीला तो न्याय्य अशी भूमिका देतोय. कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी फलंदाजांना बॅट्समनना देत नाहीये. अचूक टप्पा, भन्नाट वेग आणि त्याचबरोबर लाभलेलं गतीमधलं मिश्रण, संमिश्रण आणि योग्य ती अशी दिशा या त्रयींनी सजलेली जी गोलंदाजी होती ती गोलंदाजी मग तो सरगम असो किंवा मग स्वतः संघनायक संकेत असो या खेळाडूंना मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. अशा प्रकारे एक षटकाचा खेळ संपला. 3 धावा झाल्या आणि 2 फलंदाज स्कोर शीटवर लागल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये परीक्षण केलं जात आहे. कृपया जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. आपण पाहिलं की या दरम्यान प्रेक्षकांमध्ये सिनियर खेळाडू क्रिकेटवीर सन्माननीय जितूजी माने साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी आपला सन्मानपूर्वक विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. अतिथी कक्षामध्ये पाहुण्यांसमवेत आसनस्थ व्हावं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 17 ते 18 पावलांचा गोलंदाजीचा डाव्या हाताचा फलंदाज आपण यावेळेस प्रथमच निमिषला पाहणार आहोत. फलंदाजी करत असताना डाव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताच्या गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय. आडव्या फळीला चेंडूला खेळला जातोय. अनंत कार्पेट चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. दूरवरून क्षेत्ररक्षक अर्थातच डीप मिड विकेटून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज अगदी बागेमध्ये सहज टेहळणी करावी या सहजतेनं ही धाव पूर्ण करतायत. संघाचा धाव फलक या एका धावेने पुढे सरकतंय. 4 धावा होत आहेत स्कोर शीटवर. अतिशय चांगली कामगिरी देवलीना धोकोडे या संघाच्या खेळाडूंकडून, गोलंदाजांकडून आणि क्षेत्ररक्षकांकडून जी सांघिक कामगिरी असावी लागते ती येताना आपण पाहतोय आतापर्यंत. परंतु क्रिकेट एक असा खेळ जो अनिश्चितता या खेळामध्ये नेहमीच भरलेली असते. कधी रंग बदलेल याचा कधी नेम नसतो. यावेळचा हा
चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला नव्हता, कारण चेंडू मात्र खेळण्याच्या मर्यादे कक्षेचा बाहेरचा होता असा अनुमान लगावला जातोय फलंदाजांकडून, आणि हा अनुमान मात्र खरा ठरतोय. पंचांचा इशारा जमिनीला हात समांतर करताना येतोय की हा चेंडू वाईड बॉल असल्याचा. अवांतर स्वरूपानं संघाची धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या एकने पुढे सरकली. जर 5 धावा होत आहेत. सिद्धांत येतोय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू एका धावेचा होता, तदनंतर मात्र थोडासा आपल्या दिशेवरील नियंत्रण तो गमावतोय. हा चेंडू डाव्या हाताचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, ब्लॉकॉल चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅट आणि बॅटचा कोणताही संबंध होत नाहीये. चेंडू मात्र यष्टांवर आदळतोय. संघाचं स्वप्नील म्हात्रे आणि कंपनीचं, कारण अगदी ज्या रणनीतीनं ज्या टीम स्ट्रॅटेजीनं ते मैदानामध्ये उतरले होते, जे टीम प्लॅन ए होतं अगदी ते एक्झिक्यूट होताना पाहतोय. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकॉल लाईनचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न सुरक्षित पद्धतीनं एका धावेसाठी चेंडू जातोय तो घोषित जागेमध्ये. एका धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरकतोय. अतिशय अचूक टप्पा, योग्य दिशा आणि त्या भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय डाव्या हाताचा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने मारा करतोय हा चेंडू. पुन्हा एकदा तीच दिशा, तोच टप्पा. इथे मात्र खेळण्याचा परिणाम मात्र वेगळा दिसतोय. कशी बशी ही धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरकतंय. संघाची धावसंख्या पाहिली तर 7 वर होते. सिद्धांत मात्र जी कामगिरी त्याचा सहकारी अर्थात विराटनं केली होती, अगदी त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करतोय. केवळ आतापर्यंत 4च धावा तो खर्च करतोय. त्याच्यामध्ये एक चेंडू अवांतर टाकतोय, एक फलंदाजाला माघारी सुद्धा परतवतोय आणि एक 2 धावा घोषित स्वरूपाच्या आणि 2 धावा धावल्या स्वरूपाच्या आणि 1 धाव घोषित स्वरूपाची, असं विश्लेषण आपण सिद्धांतच्या गोलंदाजीचं पाहतोय. पुन्हा एकदा सिद्धांत गोलंदाजी मार्कवर 17 ते 18 पावलांचा गोलंदाजीचा रनअप आहे त्यांचा. अगदी भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. समोर असेल तो छोट्या वयाचा खेळाडू निमिष. यावेळचा चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लेग स्टंप पूर्णपणे मिस करणारा ठरतोय. खूपसा बाहेरचा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय हा चेंडू स्क्वेअर असल्याचा. अवांतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुढे सरकलं. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सिद्धांत थोडासा महागडा काही अवांतर चेंडू खर्च करतोय आपल्या गोलंदाजीतून. निश्चितच कोणतेही मोठे फटके खेळण्याची, टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळचा चेंडू मात्र फलंदाजाच्या बॅटच्या कक्षेबाहेरचा ठरतोय. पंच आपला इशारा कळवायचा आहे की हा चेंडू व्यवस्थित आहे असल्याचा. ओके, व्यवस्थित चेंडू आहे, इशारा दिला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सिद्धांत सज्ज होतोय. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडूला पुलशॉट पद्धतीने खेळतोय. चेंडू जातोय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या 8 धावसंख्या होते. पहिलं षटक 3 धावांचं, दुसरं षटक सिद्धांतनं केवळ 5 धावा खर्च केला, ज्याच्यामध्ये त्याने 2 फलंदाज बाद केले आणि 2 अवांतर चेंडू सुद्धा टाकले. ओव्हरऑल जर गोलंदाजी पाहिली तर जी कामगिरी विराटने केली होती तीच कामगिरी सिद्धांत सुद्धा करतोय. अगदी
अगदी दोन्ही गोलंदाजांवर जो विश्वास टाकला होता, हे दोन्ही गोलंदाज मात्र कर्णधाराच्या किंवा संघ नायकाच्या विश्वासाला पूर्णपणे न्यायी अशी भूमिका देत आहेत. कसं असतं मित्रांनो की वाईट कोणीच नसतं, पण जीवनामध्ये अशी वेळ पण येते की आपण कितीही चांगलं वागलो तरी कुणाच्या नाही कुणाच्या नजरेत आपण वाईट होतच असतो. अगदी त्याचप्रमाणे जर पाहिलं, या दोघांनी केलेली गोलंदाजी ही निश्चितच खऱ्या अर्थानं साईनाथ मांडवा या संघाच्या नजरेमध्ये अगदी वाईट ठरली. कारण ज्या अपेक्षेप्रमाणे त्यांना फलंदाजी करायची होती ती फलंदाजी मात्र त्यांना इथे करता आली नाही. कारण एकमेव होतं ती मध्ये गोलंदाजीचं. यावेळचा चेंडू निश्चितच चेंडू खेळण्याचा प्रयत्न कोणताही दिसत नाहीये. पंचांचा इशारा चेंडू स्वर असल्याचा आणि चेंडू घोषित जागेमध्ये गेल्याचा दिसतोय. कदाचित क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्पर्श झाला असावा. दुर्भाग्य म्हणावं लागेल. अगदी आपण 2 पावलं पुढे राहा जेणेकरून आपण त्या कापडाला स्पर्श करणार नाही आहात. यावेळचा चेंडू अंतराळात खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि आपण पाहिलं की हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निश्चितच काही घटना असतात या मैदानामध्ये आपण पाहत असतो. पंचांचा निर्णयाची आपण वाट पाहणार आहोत. झेल टिपलेला होता, परंतु काय निर्णय येतोय तो पंचांचा आपण पाहणार आहोत. पाहतोय मैदानामध्ये जेव्हा सामना रंगलेला असताना सिद्धांत च्या गोलंदाजी 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 8 धावा झाल्या होत्या. आता यावेळेस आपण पाहतोय पंचांचा निर्णयाची अपेक्षा असेल. पाहूया काय होतंय, पंच काय निर्णय आपला घोषित करतायत की हा फलंदाज नॉट आउट आहे. निश्चितच रनिंग कॅच होती. चेंडू पकडल्या कॅच खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि तो आनंदात उडवण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु क्रिकेटमध्ये सुद्धा काही नियमावली असतात की किमान 2 ते 3 सेकंद तरी चेंडू हातामध्ये असावा लागतो. आपण तो चेंडू लगेच उडू शकत नाही आणि असेही सुद्धा नियम असतात की आनंदाच्या भरामध्ये जर चेंडू आपण झेलला आणि तितक्याच वेगाने तो चेंडू उडवल्यानंतर तो सीमारेषेच्या पलीकडे जाणार असेल तर तो षटकार सुद्धा दिला जातो. निश्चितच अशा काही घटना सुद्धा महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीमध्ये घडल्या होत्या. गोलंदाजाने तो झेल फॉलोथ्रो मध्ये टिपला होता आणि तो त्याच वेगाने तो भिरकावून सुद्धा दिला होता. तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणारा ठरला. पंचांनी तो षटकार सुद्धा दिला होता. स्टॉयनिस गोलंदाज होता. ऑस्ट्रेलियाचा संघ विरोधात खेळत होता. मार्कस स्टॉयनिस गोलंदाजी करत होता. महेंद्रसिंग धोनी नॉन स्ट्राईक एंडवर विराट कोहली होते. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. मिळालेला जीवनदानाचा उपयोग कसा करायचा तर तो असा करायचा. आपण पाहतोय मैदानामध्ये धावा होत आहेत. 17 पुन्हा एकदा यावेळचा चेंडू आपल्या कॉपोविक स्टाईल मध्ये कव्हर ड्राइव्ह पद्धतीचा हा फटका खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण शॉट्स लिमिट ऑफच्या दिशेला होतंय. चांगली फेकी होते तोपर्यंत मात्र डोळ्याची झडप लावते ना लावते तो 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकतंय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला गोलंदाज निशांत. पाहूया कशा पद्धतीने निशांत आपल्या संघाला गोलंदाजी करतोय. निहाल यावेळचा चेंडू अखूट टप्प्याचा ठोकला जागा बनून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय तो निश्चितच सीमारेषेच्या आसपास, परंतु घोषित जागेमध्ये. एकच धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकली.
निरर्थक ठरलोय, परंतु या फटक्यानिशी आत्मविश्वास वाढतोय तो फलंदाजाचा. अर्थातच फलंदाजीसाठी आपण पाहिला तर विक्रांतला. यावेळेचा चेंडू विक्रांत आपल्या स्टाईल मध्ये ठोकतोय मिड विकेट वडिलांच्या मारून. नैसर्गिक खेळामध्ये जी सुधारणा होते ती निश्चितच वाखाणण्याजोगी. दोन षटकार या षटकामध्ये लगावल्यानंतर निहाल मात्र खूप मागाला ठरतोय. जी कामगिरी गोलंदाजानं त्याच्या आघाडीच्या केली होती त्या कामगिरीला मात्र तो इथे निष्प्रभ ठरवतोय. आणि अशा वेळी दोन षटकार खाल्ल्यानंतर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागतोय. नवे तर कट अँड बोल्ड स्वरूपात तो माघारी सुद्धा परततोय फलंदाज. शैलीनं सिद्धांत फलंदाजी करत होता. ऐन वेळेला मात्र सिद्धांत या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्टचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या इनसाइड एजला लागतोय. चेंडू जातो तो एस्टँडवर आणि बॅट कट अँड बॉल अशा पद्धतीने तो माघारी परततोय. जी संघाची पतझड झाली होती की दयनीय अवस्था झाली होती, कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न केला होता. संघाची धावसंख्येला 25 धावांपर्यंत नेऊन ठेवलं होतं. 3 षटकांचा खेळ संपला. सरासरी 8च्या धावगतीने या धावा आतापर्यंत जमल्या. येणारं चौथं षटक काय असेल हे चौथं षटक? कारण जर पाहिलं सुरुवातीची जी 2 षटकं होती, पहिलं षटक 3 धावांचं 2 फलंदाज बाद करणार होतं. तदनंतर सिद्धांतचं जे षटक होतं ते 5 धावांचं आणि 2 फलंदाजांना बाद करणारं. या षटकामध्ये जरूर एक फलंदाज बाद झाला, परंतु 2 मोठे फटके सुद्धा फलंदाजांनी त्या निहालच्या विरोधात लगावले सुद्धा. अशा वेळी ते षटक सावरण्यासाठी अगदी आघाडीच्या गोलंदाजानं जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीची पुनरावृत्ती करण्यासाठी आता जबाबदारी सोपवली जाते कर्णधार सोप्रिल्याच्या माध्यमातून. ती म्हणजे गोलंदाज संदेश याच्याकडे. जुना अनुभवी गोलंदाज आहे संदेश. फ्लाईट स्वरूपाची गोलंदाजी, अशा प्रकारचे चेंडू फलंदाजांना पंचपक्वान्नाच्या ताटाप्रमाणे सीमारेषेच्या मिड विकेट बाउंड्री लाईनवर खेळलं. पहिला चेंडू 6 धावांचा. निश्चितच पहिला आघात किंवा सुरुवात जर अशी असेल तर अंजाम कसा असेल ही येणारी वेळच ठरवेल. पुन्हा एकदा संदेश. यावेळचा चेंडू पडल्यानंतर मात्र पंचांकडे साशक नजरेने फलंदाजीची दृष्टी जाते आणि या दृष्टीला मात्र पंच अगदी न्याय्य भूमिका देतात. होकारार्थी मानता पंचांचा इशारा वाईट बॉल असल्याचा येतोय. पुन्हा एकदा चेंडूसाठी सज्ज होतोय तो संदेश. राईट ओव्हर दी विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू असेल तो पुढे सरसावून चपल करून खेळण्याचा प्रयत्न आला होता. दरम्यान चेंडू जाता मिड विकेट वडिलांच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेकी करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते संघाला. एका धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते ती 33 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स इन लास्ट ओव्हर प्रोग्रेस. गोलंदाजीसाठी संदेश येतोय. एक अनुभवी असा गोलंदाज, ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं आपल्या उमेदीच्या काळामध्ये अक्षरशः फलंदाजांना आपल्या बोटांच्या तालावर नाचायला भाग पडलं होतं असा हा गोलंदाज. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडूचं मात्र एलिव्हेशन चुकतंय. घोषित जागेमध्ये चेंडू जातं. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेनं संघाचा धावफलक पुढे सरकतोय 34 या धावसंख्येवर. 34. पुन्हा एकदा 34 धावा होत आहेत. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चाणक्य नजर पहा कशी असते यष्टीरक्षकाची. एक चतुर संघनायक कसा असावा उदाहरण आपण माध्यमातून पाहतोय. जिथे नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जो आक्रमक फटके आतापर्यंत 2 फटके मारलेले आहेत, त्या फलंदाजाला कसं नॉन स्ट्राईक एंडवर ठेवता येईल आणि म्हणून हा चेंडू घोषित जागेमध्ये जाऊ दिला जातोय. या
मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डबल येतोय, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. जीवनाचा प्रवास हा कधीच सोपा नसतो, कधी लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करून पूर्ण करावा लागतो. आणि अशा वेळी यावेळचा हा चेंडू जर पाहिला तर पडल्यानंतर लेग स्टंपच्या खूपसा बाहेरचा पंचांचा स्क्वेअर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक आपण पाहिलं तर 42 या धावसंख्येवर. जेव्हा सुरुवात जर पाहिली तर केवळ 2 षटकांमध्ये 8 धावांची होती. तदनंतर मात्र कमबॅक कसं असावं तर कमबॅक हे साईनाथ मांडवा या संघाच्या फलंदाजांनी केलेलं असावं. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ अगदी बॅकफुटवर येतोय, निश्चितच एक गडद निराशेच्या छायेमध्ये येतोय. अशा वेळी मात्र संघाचा डाव सावरला जातोय. तो फलंदाज सिद्धांत विक्रांत आणि विनय घरत याच्या माध्यमातून, आणि त्याला योग्यशी अशी साथ दिली जाते ती राजेश कडून. जर पाहिलं तर संघाची धावसंख्या हा षटक संपल्यानंतर 42 या धावसंख्येवर होतोय. सुरुवातीची 2 षटकं 8 धावांची, तदनंतर त्याचे षटक तिसरं आलं ते तब्बल 17 धावांचं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा आलेख हा उंचावतच जाताना आपण पाहतोय. याच्यानंतर होणारा सामना असेल तो आरपी ग्रुप मांडवा विरुद्ध वरद विनायक धोकोडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर येऊन आपली नाणेफेकी करायची आहे. आरपी ग्रुप मांडवा विरुद्ध वरद विनायक धोकोडे दोन्ही संघाच्या संघनायकांना सन्मानपूर्वक विनंती आहे. निश्चितच प्रेक्षकांची हळूहळू गर्दी. आज एक सोनियाचा दिवस खऱ्या अर्थानं आपण अनुभवतोय. स्वतंत्र भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आहे. साईनाथ मांडवा संघाचे संघमालक सन्मान्य निलेशजी गावंड हे व्यासपीठावर आलेले आहेत, मध्ये आलेले आहेत. मी सन्मानपूर्वक आपणास विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हावं. साईनाथ मांडवा या संघाच्या खेळाडूंनी फलंदाजांनी आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर तब्बल 42 धावा जमवल्यात आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. आणि हे 43 धावांचं लक्ष देवलीना धोकोडे अर्थात स्वप्नील म्हात्रे आणि टीम कशी पूर्ण करते ही येणारी वेळच ठरवेल. कारण ज्याने वेळ सार्थकी लावली, वेळ निश्चितच त्याला सार्थक ठरवत असते. आणि हीच सार्थकी वेळ सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर बनवतोय आमच्या खारेपाटाचा बुलंद आवाज कपिल ठाकूर यांना. धन्यवाद निलेश दादा. चला, आरपी ग्रुप मांडवा विरुद्ध वर्त विनायक धोकवडे दोन्ही टीम कॅप्टन्सना इन्व्हाइट करतो टॉससाठी. आरपी ग्रुप मांडवा आणि वर्त विनायक धोकवडे. साईनाथ मांडवा वर्सेस देवलीना 11 धोकवडे असा सामना आपण पाहतोय, ज्यामध्ये देवलीना 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या गोलंदाजीचा झाला, परंतु तदनंतरच्या काळामध्ये साईनाथ मांडवाचे लोअर ऑर्डरचे बॅट्समन होते, त्यांनी अफलातून फलंदाजी करून धावसंख्या जाऊन नेऊन ठेवले. 42 धावा जिंकण्यासाठी 43 धावांचं एक भलं मोठं आव्हान. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं आयुष्यामध्ये म्हटलं जातं, आणि तशाच पद्धतीचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 सत्रामध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने खूप चांगला गोलंदाजीचा नमुना पेश केला होता. फलंदाजी पूर्ण ढासळली होती आणि तदनंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोअर ऑर्डरच्या बॅट्समनने 2 ते 3 षटकार मारून मोमेंटम शिफ्ट केला आणि 42 धावा बनवून 43 धावांचं टार्गेट उभं केलंय देवलीना 11 धोकवडे संघाच्या दरम्यान टॉस होते. आरपी ग्रुप मांडवा विरुद्ध वर्त विनायक धोकवडे. आरपी ग्रुप मांडवा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो डिसिजन असेल त्याचं इम्प्लिमेंटेशन ही मॅच संपल्यानंतर करायचं है. चलिए, आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से स्वागत करता हूँ और ले चलता हूँ धोकवडे मांडवा प्रीमियर लीग सीजन 2 के इस शानदार और जानदार मुकाबले में. मैच हो रहा है साईनाथ मांडवा वर्सेस देवलीना धोकवडे. तो 43 रनों की जरूरत है निर्धारित 24 गेंदों में. संकेत किलेकर और सरगम के बीच थोड़ी सी बातचीत हो रही है. बल्लेबाजी के लिए आए हुए 2 बल्लेबाज स्वप्निल और संदेश की जोड़ी मैदान में पावर प्ले की ओवर खेलने के लिए जा रही है. तो किस प्रकार ये 43 रन बनाए जाएंगे वो भी देखना पड़ेगा.
ये दो फील्डर 30 यार्ड सर्कल के बाहर रहेंगे। डीप मिड विकेट में अक्षय है और वाइडिश एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में। चलिए, निर्धारित 20 मिनटों में इस खेल को 4 ओवर आपको डालने, तो पहले 3 ओवर 15 मिनट में डालने होंगे साईनाथ मांडवा को। अगर नहीं डाले जाएंगे तो एक अतिरिक्त प्लेयर चौथे ओवर में आपको 30 गज के दायरे में लाना पड़ेगा। खुद का कप्तान पावर प्ले का ओवर डालने के लिए आए हैं। सामने संदेश है जिन्होंने पिछले इनिंग का अंतिम ओवर डाला था और खराब गोलंदाजी गेंदबाजी की थी संकेत के लेकर सेकंड इनिंग का प्रारंभ। पहला ओवर राइट हैंड ओवर द विकेट से गेंदबाज फुल टॉस गेंद, इट्स अ बीमा डिलीवरी, 1+1 इज इक्वल टू 2। आम तो आम और गुठलियों के भी दाम। आदरणीय प्रमोदजी दळवी हे सुद्धा आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत, तर त्यांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक विनंती करतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं आहे। एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट एंड उकड़ा डोले पहा नेट, नेक्स्ट बॉल विल बी फॉर फ्री हिट। चलिए, इस गेंद पर क्या होगा ये भी देखना पड़ेगा। फील्डर वहां मौजूद है, मिड विकेट मिड ऑन के दिशे में वहां गेंद को खेल दिया था और अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश किया है। पहली गेंद पर 2 रन आते हुए 30 गज के दायरे में ज्यादा से ज्यादा फील्डर है। बैकफुट पर जाकर इस गेंद को पंच किया है, डिक्लेयर जोन में ये गेंद जाती हुई। अच्छा शॉट खेला था, बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया था बल्लेबाज संदेश ने। जिस तरीके से इस गेंद को खेलना चाहा था वो तरीका अपनाया था और 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, 3 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ है। 3 रन विदाउट किसी विकेट खोए संकेत के लेकर राइट हैंड ओवर द विकेट से शॉर्ट पिच गेंद ज्यादा से ज्यादा हवा में है, खिलाड़ी वहां मौजूद है। अक्षय के द्वारा हो गई गलती। पकड़ो कैच जीतो मैच और छोड़ो कैच हारो मैच, ऐसा क्रिकेट की परिभाषा में बार बार कहा जाता है, क्योंकि 43 रन आपको बचाने हैं तो ऐसे कैच ऐसे मौके आपको छिटकने नहीं चाहिए। तो अभी स्वप्निल स्ट्राइक एंड पर आए, संदेश और स्वप्निल की जोड़ी मैदान पर बल्लेबाजी करने के लिए आए। संकेत ने अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन किया था, क्योंकि स्टंप टू स्टंप गेंदबाजी और उसमें गति प्राप्त हुई थी इस गेंद पर। ये भी तेज तर्रार गेंद है, मिड विकेट की दिशा में गेंद जाते हुए फरार होते हुए 4 रन देकर जाएगी स्वप्निल और टीम देवली नाइट। थैंक यू सो मच। ये कैच बड़ा मजेदार था, ये कैच बड़ा मजेदार था। कैच के साथ स्ट्राइक रोटेट हुआ, फुल टॉस गेंद खेली और उसके साथ चौका। इस चौके के साथ ये भी गेंद बढ़िया है, ये भी गेंद 6 रन देकर जाएगी टीम देवलीना 11 और स्वप्निल के पैड से आता हुआ ये चौका। रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 14 रन स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम कुछ गेंदों का खिलाना बाकी है। ये भी गेंद सीधे बल्ले से खेलना चाहा था और उसी को पूरा किया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। मैदान में आया है शेर, ताबड़तोड़ बल्लेबाजी करेगा, हालत पतली कर देगा इस गेंदबाज की, हर एक बॉल को बाउंड्री पार कर देगा। पहला गेंद नो डाला था, इस वजह से ज्यादा गेंद डालनी पड़ी इस गेंदबाज को, पर एक कप्तान ने जो जिम्मेदारी अपने ऊपर ली थी वो पार नहीं की है। पहले ओवर में 20 रन खर्च किए विदाउट किसी विकेट खोए, तो अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया है स्वप्निल और टीम देवलीना 11 धोखोड़े। पहले ओवर में जिस प्रकार की बल्लेबाजी अपेक्षित थी उसी प्रकार की बल्लेबाजी कर दिखाई है। अब नया चेहरा, नया गेंदबाज वो नंबर 2 में इंट्रोड्यूस किया जा रहा है, वो खुद को किस
प्रकार डिस्क्राइब करेंगे, खुद को किस प्रकार इस मैच में अपनी उपस्थिति मौजूदगी की जानकारी देंगे, वो भी देखना पड़ेगा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निमिष आए हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से संदेश को गेंदबाजी करेंगे। अब क्लोज कीपिंग की जाएगी। दूसरा ओवर में गति परिवर्तन किया था, बैक टू द बॉलर, सीधे बल्ले से खेलना चाहता, अच्छी गेंद आउटसाइड ऑफ स्टंप पर ये गेंद डाली थी और उसमें थोड़ी सी गति कमी थी, फ्लाइटेड डिलीवरी और बिंदी गेंद की समाप्ति होती हुई 20 रन स्कोर कार्ड के ऊपर है। अब रन बचाने होंगे। हल्के हाथ से गेंद को खेलना चाहता, विकेट कीपर की सराहना तारीफ करना चाहूंगा, पैर से गेंद को हटाया और इस गेंद को भी बिंदी घोषित किया। अच्छी गेंदबाजी का मुजाहरा पेश कर रहा है ये नौजवान निमिष माने, इस खिलाड़ी का नाम है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑन लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ मिड विकेट, डिप स्क्वायर लेग, वाइड मिड विकेट, इसी फील्डिंग की व्यूहरचना। बैकफुट पर जाकर इस गेंद को खेलना चाहता, विनीत वहां मौजूद है पर विनीत ने गेंद को फील्ड करने की चाहत को इस पर प्रयास अच्छा था पर गेंद सीमा रेखा के बाहर शायद। दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते हैं। अगर सच्चे दिल को किसी को पाने की चाहत हो ना, तो परिंदे भी, सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। क्या बढ़िया शॉट खेला है कवर्स की दिशा में। ये भी गेंद उसी प्रकार खेलने की चाहत मजबूर किया था बल्लेबाज को अवे फ्रॉम द बॉडी। ये गेंद को खेलना चाहता और इसी प्रकार गेंदें आपको सक्सेस दे सकती है इस मैच में। क्या बढ़िया गेंदबाजी, चौका आने के बाद अच्छी तरीके से कमबैक कर दिखाया है इस नौजवान ने। ये भी गेंद लोकल में डाली थी, बिल्कुल जड़ में डाली थी, जकड़ के रखा, बांध के रखा संदेश जैसे बल्लेबाज को। रनों की संख्या स्कोर कार्ड के ऊपर 24 रन। दूसरी ओवर प्रगति पर जारी है। अच्छी गेंदबाजी का मुजाहरा पेश कर रहा है ये खिलाड़ी। ये भी गेंद फुल टॉस डिलीवरी है, फील्डर वहां मौजूद है। समर्पण इसे कहा जाता है नीलेश दादा, क्योंकि ये मैच उसी प्रकार का है। हर एक रन आपको इंपॉर्टेंट रहेगा। ईच एंड एवरी रन इज इंपॉर्टेंट इन दिस मैच। ईच एंड एवरी विकेट इज इंपॉर्टेंट इन दिस मैच। हेलो, अब देखिए 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आए हैं। तो 12 गेंदों में 12 गेंदों में 18 रनों की जरूरत है, क्योंकि 25 रन है, जीतने के लिए 43 रनों की जरूरत है। ये भी रन रोक सकते हैं। तो ये निर्णायक ओवर डालने के लिए खुद इस टीम के उपकप्तान सरगम आए हैं। 43 रनों की जरूरत है और 25 रन पहले 2 ओवर में बनाए गए हैं। पिछले ओवर में सिर्फ 5 रन खर्च किए निमिष माने ने। क्या बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा पेश किया है। चलिए अब फील्डिंग की व्यूहरचना देखी जाएगी। डीप स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है, काउ कॉर्नर है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, डीप एक्स्ट्रा कवर है। 30 यार्ड सर्कल के दायरे में अगर देखा जाए तो शॉट का वो पॉइंट है, शॉट एक्स्ट्रा कवर है। उसी प्रकार मिड विकेट की दिशा में शॉट मिड विकेट में एक खिलाडी है। तो इस राज पाटील, आदरणीय राज पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत। या वेळचा हा बॉल फलंदाजाला बीट करणार होता, विकेट कीपरच्या हातामध्ये जाणार होता आणि तिथे मिळेल फक्त बिंदी गेंद। निर्धाव चेंडू सरगम गोलंदाजीसाठी आलाय। राइट हैंड ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं, राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं सरगम। फिर से एक बार बैकफुट पर जाकर इस गेंद को खेलना चाहता, अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश किया, रन आउट की संदेश। बल्लेबाज को पवेलियन की ओर जाना पड़ेगा। स्वप्निल बैक टू द पवेलियन, बिग ऑफसेट। एक दिन पहचान बन जाए, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। यहाँ जिंदगी का हर कोई हिस्सा काट लेता है,
विकेट कीपर ने गेंद को विकेट को लगाया और स्वप्निल जैसे बल्लेबाज को, धाकड़ बल्लेबाज को मैदान के बाहर जाने पर मौजूद किया। मैं अक्सर कहता हूँ गुलाब में काटे प्यार में चाटे, और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है। पार्टनरशिप को ब्रेक किया है, मोमेंटम को शिफ्ट किया है। ये मैच कहीं भी गया नहीं है। मैं मैच 50-50% सभी दोनों ही टीम के साथ जुड़ा हुआ है। नया बल्लेबाज मैदान में आता हुआ विराट, जिन्होंने पहला ओवर क्या बढ़िया डाला था पहले सत्र में। सरगम ने क्या बढ़िया गेंद डंडे उखाड़ दिए। यू मे से विल डेफिनेटली हिट फलंदाज सुपार। मांडवा टीम के द्वारा यह बढ़िया प्रदर्शन दिखाई गया। रनों की संख्या 25 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान पर मोमेंटम, इट्स ऑल अबाउट मोमेंटम और इट्स ऑल अबाउट स्ट्रेटजी। नया बल्लेबाज मैदान में जाता हुआ, बल्लेबाज का नाम ऋषिकेश, नया बल्लेबाज मैदान में आता हुआ। यह टीम हैट्रिक होगी। टीम हैट्रिक से बेहतर ये बिंदी गेंद का बहुत बड़ा महत्व है इस मैच में। ये भी गेंद बढ़िया है, ये भी गेंद तेज रफ्तार का सौदागर सरगम। जिस प्रकार हारमोनियम पर सुर बजाते हैं ना, उसी प्रकार आउटसाइड ऑफ स्टंप में यहाँ सरगम ने अपने मधुर गोलंदाजी का प्रदर्शन दिखाया है। विकेट कीपर की भी सराहना तारीफ करना चाहूंगा। फिर से एक बार बिंदी गेंद की समाप्ति होती हुई, ये भी गेंद कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, नो कॉन्टैक्ट बिटवीन बैट एंड बॉल, विकेट कीपर के हाथ में जाती हुई ये बढ़िया गेंद का प्रदर्शन और बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। इट्स ऑल अबाउट प्रैक्टिस। गेंदों की संख्या अगर देखी जाए तो एक भी रन नहीं आया है और 2 विकेट आए हैं अंतिम गेंद इस ओवर में। शॉर्ट पिच गेंद कवर की दिशा में वहां खेली थी, फील्डर एक्स्ट्रा कवर में वहां मौजूद है। आउटफील्ड थोड़ी सी खराब है, उसके बावजूद ये 2 रन पूरे हुए। ईच एंड एवरी रन इज इंपॉर्टेंट इन क्रिकेट। अंतिम ओवर में 2 रन खर्च किए और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। देखिए एक छोटा नौजवान आया है, 1 या 1.5 साल का ये बच्चा रहेगा, पर उसे भी इस खेल को खेलने की चाहत है। देखिए मैदान में आया है, खुद को साबित करने का मौका आपको जरूर मिलेगा। आपकी उम्र थोड़ी सी छोटी है, पर देखिए मैच कितना बढ़िया है। जीतने के लिए 6 गेंदें बाकी है और अब तक स्कोर कार्ड के ऊपर 27 रन है, तो जीतने के लिए शायद 16 रनों की जरूरत रहेगी। 16 runs, 6 balls, 16 runs need to win for team देवलिना 11 धोकौड़े। जिस प्रकार टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था, पहले 2 ओवर में पहले सत्र में वो साबित हुआ अच्छा, पर उसके बाद जो मोमेंटम शिफ्ट हुआ टीम साईनाथ मांडवा के द्वारा, अच्छी बल्लेबाजी हुई, उसी के साथ ये स्कोर कार्ड 43 रन तक पहुंचा था। और उसके बाद पहले ओवर में 20 रन खर्च करने के बावजूद जिस प्रकार गेंदबाज निमिष ने कमबैक कर दिखाया है ना, सराहना तारीफ। गेंदबाज नया है, नया चेहरा है, नाम की जरूर प्रतीक्षा करेंगे। ये गेंद तेज तर्रार सी व्हाइट बॉल का इशारा देकर जाएगी। अतिरिक्त रन अंतिम ओवर में नहीं डालने पड़ेंगे क्योंकि ये मैच बहुत बढ़िया है। जीतने के लिए 6 गेंदें 15 रनों की जरूरत। गेंदबाज का नाम बताइए। मयूरेश गेंदबाजी करने के लिए आए हैं। 6 गेंदें 15 रनों। ये भी गेंद बढ़िया है, ये भी गेंद व्हाइट बॉल देकर जाएगी। गेंदबाज बार बार लगातार यही कोशिश कर रहा है कि पैर पर गेंद डालना, पर पैर पर गेंद डालते समय आपको यह भी ध्यान पर करना पड़ेगा कि लेग स्टंप पर जाती हुई हर एक गेंद वाइड है। तो वाइड के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 6 गेंदों का खेल बाकी। ये भी गेंद लगातार बार हमें हरा पाए वो किसी में दम नहीं। हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं। क्या बढ़िया संदेश का एक्सपीरियंस बोलता है।
कर जाएगी टीम देवोलीना 11 धोखोड़े टीम के लिए। ये बोनस है, दिवाली नहीं है, फिर भी बोनस मिल रहा है और उसी के साथ जीतने के लिए 13 रनों की जरूरत। एक अच्छा गेंद इस गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ा सकती है। शॉट अच्छा नहीं है, इसी के लिए गेंदबाज ने रोक कर रखा है, जकड़ कर रखा है। अब इस गेंद पर ऐसी गेंदें डालनी पड़ेगी, पर मिट्टी की विकेट है और उस पर यह गेंद गुल्ले स्पॉट पर गिरी थी और टप्पा खाने के बाद थोड़ी सी अनएक्सपेक्टेड नीचे रही और इसी के लिए यह गेंद बल्ले पर आई नहीं। संदेश थोड़ी सी निराश होंगे। 5 गेंदें 13 रनों की जरूरत। बैकफुट पर जाकर इस गेंद को क्या बढ़िया तरीके से खेल दिया है। गेंद सीमा रेखा तक बाहर जाती हुई पॉइंट सीमा रेखा के बाहर फरार चौकार। यही शॉट इस बल्लेबाज की ताकत है, इस खासियत है। तो इसी के लिए आपको अगर गेंदबाजी करनी हो ना तो स्टंप टू स्टंप गेंदबाजी करनी पड़ेगी। आउटसाइड ऑफ स्टंप पर अगर आप गेंद अपट कर डालोगे, क्यों शॉर्ट पिच डालोगे तो इस प्रकार के शॉट बार बार इस बल्लेबाज के द्वारा खेले जाएंगे। ये भी आप विचार करना पड़ेगा टीम कैप्टन के लिए। चलिए जीतने के लिए अब 34 रन हो चुके हैं, जीतने के लिए 9 रनों की जरूरत। यह भी गेंद शॉर्ट आर्म पुल स्पीड किया इस गेंद को सीमा रेखा के बाहर। 6 रन। कॉन्फिडेंस वहां ही कम हुआ पूरा, पर अब भी मैच खत्म नहीं हुए। 4 गेंदें, शायद 3 गेंदें 3 रनों की जरूरत। रन बॉल इक्वेशन मैदान में जारी है। एक गेंद डॉट आती है तो मजा आएगा। क्या होगा इस गेंद पर? ये गेंद व्हाइट बॉल का इशारा देकर जाएगी। अतिरिक्त रनों में बार बार बढ़ोतरी होती हुई 41 रन स्कोर कार्ड के ऊपर है। जीतने के लिए 2 रनों की जरूरत। गेंदें 3 बाकी है। ये भी गेंद बिंदी आती है तो मजा आएगा और उससे बेहतर ये विकेट आती है ना तो और मजा आ सकता है इस मैच में। ओहो इस गेंदबाज ने क्या किया है। अपोजिट टीम को 5 गेंदें वाइड दी है। नाउ स्कोर इज लेवल। व्हाट विल बी हैपन? चलिए करजत के गेंदबाज ने 6 अंतिम ओवर में 6 गेंदों में 1 रन डिफेंड भी किया था। तो इस गेंदबाज के लिए 3 गेंदें अब मौजूद है। तो किस प्रकार गेंदबाजी की जाएगी इस गेंदबाज के द्वारा वो भी देखना पड़ेगा। 3 गेंदें 1 रन, क्या होगा है सक्सेसफुल? हल्के हाथ से खेलने की चाह